एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न खरं तर आम्हाला मांडायचा होता. मी तुमचे आभार व्यक्त करतो, निवेदन करण्यासाठी तुम्ही संधी दिली. जयंत पाटील साहेबांचे आभार करतो की त्यांनी विद्यार्थ्यांच्या व आमच्या वतीने आपल्याला तिथं विनंती केली. अध्यक्ष महोदय, एमपीएससी परीक्षा देणारे असे 50 लाख विद्यार्थी आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी एक परिपत्रक अध्यक्ष महोदय तिथं काढलं. या परिपत्राच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एमपीएससी काय सांगतंय की आजपर्यंत ज्या ऑफलाईन परीक्षा घेतल्या जात होत्या त्या याच्या पुढे आम्ही ऑनलाईन घेणार आहोत. अध्यक्ष महोदय, असे अनेक उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा जेव्हा घेतल्या गेल्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, पेपर फुटला. त्यामुळे आमचा ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या बाबतीतला विरोध आहे, विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्यामुळे आपल्याला विनंती करतो की आपण सरकारला सांगावं की अशा पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेऊन चालणार नाही. गेल्या 20-25 वर्षामध्ये ऑफलाईन परीक्षा जी एमपीएससी आजपर्यंत घेत आलेली त्याच्या एकदा सुद्धा पेपर फुटलेला नाही. नॉर्मलायझेशनचा मुद्दा आहे, पेपर फुटीचा मुद्दा आहे, लांबचे परीक्षा केंद्र त्या ठिकाणी दिले जातात तोही मुद्दा आहे. काल अध्यक्ष महोदय छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी खूप मोठं आंदोलन घेतलं होतं. आम्ही सर्वजण तिथे होतो. याच्या आधी विदर्भामध्ये सुद्धा, वर्ध्यात असू द्या, अमरावतीमध्ये असू द्या, मोठं आंदोलन झालं. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, विनंती केली. ते म्हणाले की आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही चर्चा करू. उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलो. अध्यक्ष महोदय, काही झालं तरी पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारकडनं निर्णय, नाहीतर एमपीएससीला सांगण्यात यावं हा ऑनलाईन घेण्याचा जो काय घाट घातला जातोय तो त्या ठिकाणी थांबवण्यात यावं. अध्यक्ष महोदय, याच्यामुळे 50 लाख गरीब मुलांवर तिथे अन्याय होतो आणि जो अन्याय होतो तो खूप मोठा आहे. एमपीएससीचा आदर आहे, पण हा जो निर्णय तिथं घेतलेला आहे त्याच्यामध्ये खोटी माहिती अध्यक्ष महोदय देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश, केरला, तमिळनाडू इथं ह्या येणाऱ्या परीक्षा सगळ्या ऑनलाईन घेतल्या ते साफ खोटं आहे. त्यामुळे हे जे काय परिपत्रक एमपीएससीला काढलेलं, एमपीएससीला पूर्णपणे आदर मनात ठेवून अध्यक्ष महोदय सरकारकडनं निर्णय घेण्यात यावा की ऑनलाईन परीक्षा नको, ऑफलाईनही असावी. आणि कृपा करून ज्या पद्धतीने हा पेपर या ठिकाणी पाडला तसंच या निर्णय सुद्धा सरकारच्या माध्यमातून कॅन्सल करण्यात यावा. ऑफलाईनच परीक्षा झाली पाहिजे आणि जर ऑनलाईन घेण्यात आली तर विद्यार्थी आणि आम्ही सगळं मिळून एक सरकार नाही तर एमपीएससीच्या विरोधात खूप मोठं आंदोलन येत्या काळामध्ये घेऊ शकतो. धन्यवाद.